5 मिनिटातला HD मेकअप आणि 5 मिनिटातली साडी ड्रेपिंग मी या व्हिडिओमध्ये शेअर केली। खूप सारे टिप्स, खूप सारे सिक्रेट्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केले। तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। साडी चॅलेंज आणि तेही 5 मिनिटात। चला तर मग बघूयात फटाफट 5 मिनिटात साडी ड्रेपिंग कसं करायचं ते। सगळ्यात महत्त्वाची स्मार्ट टिप मी आधी सांगते की आपण जे बेली बटनच्या इथे साडी टक्कवतो किंवा जी खोचतो तिथपर्यंत तुम्हाला साडीचं मेजरिंग घ्यायचं आहे आणि आता आपल्याला तिथनं प्लेटिंग स्टार्ट करायचं आहे। मी थोडीशी साडी प्री प्लेट म्हणजे आधीच तयारी केली तर पुढचं काम आपलं खूप पद्धतीनं वाचतं। इथं मी साडीच्या निऱ्या घातल्या, जवळजवळ 6 ते 7 निऱ्या घालून मी त्याला पिनने सिक्युअर्ड केलेला आहे। दुसरा जो आपला साडीचा स्टार्ट पॉइंट आहे जो आपण परकरमध्ये स्टक करतो तो मी तिथे गाठ मारली। ती गाठ का मारली की साडीचा पॉइंट कधी कधी चालताना बाहेर दिसतो, तो दिसणार नाही, ही होती आजची दुसरी स्मार्ट टिप। साडी न ओढता पूर्ण बॉडीवरती खोचत जायचंय। जर तुम्ही हिल्स घालणार आहात तर तेवढी साडी तुम्हाला लूज सेट ठेवायची आहे। आता हा आपण निऱ्यांचा ऑलरेडी पिनअप केलेला पार्ट जो मी बेली बटन पाशी अडकवला आहे। दुसरा जो पदराची बाजू मी शोल्डरवरती घेतलेली आहे, पदराचं मेजरिंग केलेलं आहे। पदर आपल्याला काफपर्यंत आला पाहिजे एवढा लेंथचा मी सोडला। जेव्हा आपल्याला कोणत्या पण साडीचा वन साइड पदर घ्यायचा आहे तेव्हा ह्या महत्त्वाच्या गोष्टी, जे शोल्डरवरती आपल्याला पिन लावायची, दुसरी म्हणजे शोल्डरच्या बॅक साइडला पिन लावायची। जो पदर आपला पुढे येतो किंवा घसरून येतो तर तिथं कोणाच्या तरी मदतीनं थोडंसं बॅक शोल्डर तुम्हाला एका पिननी सिक्युअर्ड करायचं आहे बरं का। शोल्डरचा पदर लॉक झाल्यानंतर साडीला आपण थोडंसं फिनिशिंग देतोय। मी पदर प्रॉपर ओढून घेतला, जो मागनं आलाय त्याला मी पिन लावली आहे। बेली बटनच्या इथे प्रॉपर निऱ्या सेट केलेला आहे। जर साडीचा फोल्ड राहत असेल तो मागच्या बाजूला तुम्ही खोचा, म्हणजे साडी उलटी पण पडणार नाही आणि त्याचा एक वेव्ह मध्ये दिसतो तो पण दिसणार नाही। तिसरी महत्त्वाची पिन जी आहे ती आपल्याला बेली बटन पशी लावायची। सगळी साडीच्या प्लीट्स आणि परकर सकट ती पिन लावायची। फ्लोईंग पदरची साडी किंवा वन साइड पदरची साडी अशा पद्धतीने छान पद्धतीने ड्रेप करता येते। आता आपण बघूया थोडीशी रिव्हिजन। मी शोल्डरवरती एक पिन लावली, बॅक शोल्डरला एक पिन लावली, तिसरी पिन निऱ्यांपाशी आली। आता चौथा पॉइंट महत्त्वाचा, इथे आपल्या चेस्टवरती पदर हलू नये म्हणून मी 2 वे टेप लावलाय बरं का। इथे तुम्ही पिन पण लावू शकता पण 2 वे टेपनी साडीचा बंप दिसणार नाही। खूप सुंदर पद्धतीने 5 मिनिटात अशी साडी रेडी होते। खूप सारे इन्फॉर्मेशन आपल्या माइंडमध्ये असतात पण आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळत नाही। तर तुम्हाला असं काय वाटतंय की कोणत्या सब्जेक्टवरती मी व्हिडिओ घेऊन येऊ, कोणते ड्रेपिंग किंवा कोणत्या मेकअपचे प्रकार तुम्हाला बघायला आवडेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। भेटूयात असं खूप सारे इन्फॉर्मेशन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा, धन्यवाद।